हे ज्याच्यासाठी मी खूप फेमस होती किंवा इव्हिनिंग स्नॅक म्हणून ज्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेवायची इच्छा होत नाही ना तेव्हा तुम्ही करू शकता. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार. आजचा व्लॉग आहे ना, खूप काही मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. मागच्या व्लॉगला तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू. तुमच्या इतक्या सगळ्या कमेंट्स आल्यात ना, मला खूप भारी वाटलं कमेंट्स वाचून. आणि आहे ना, आज मी तुम्हाला थोडंसं कुकरची शिट्टी होते ओके. तर आज मी तुम्हाला आहे ना खूप सुंदर माझ्या स्पेशल रेसिपीज देणार आहे, ज्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेवायची इच्छा होत नाही ना तेव्हा तुम्ही करू शकता. आणि थोडंफार माझे कामं वगैरे जे असतातच आपल्या मागे. तर चला वेळ न घालवता आपल्या या व्लॉगला सुरुवात करूया. आपले जे जुने व्ह्यूअर्स आहे ना त्यांना माहिती आहे मी पुण्यातच राहते आणि पुण्यात आहे ना इतकी गरमी कधीच नाही व्हायची. म्हणजे मी ताईकडे खूप वर्ष झाले पुण्यामध्ये येते, ऑलमोस्ट 10-11 वर्ष झाले असतील, आणि मी इतकी गरमी नाही बघितली. पण आता जस्ट मार्चची सुरुवात आहे, म्हणजे फेब एंडच आहे ॲक्च्युली, हा व्हिडिओ बनवते मी तेव्हा. आणि इतकी जास्त गरमी होते की आता ना पोहे असं जड जे नाश्ता आहे ना तो करायची इच्छाच होत नाही. असं वाटतं काहीतरी थंड मस्त आईस्क्रीम सारखं, ज्यूस सारखं खावं प्यावं. तर हा जो ब्रेकफास्ट मी तुम्हाला सांगते ना, हा तुम्ही प्लीज नक्की ट्राय करा. आपल्या घरामध्ये जेही फ्रुट्स आहेत ते वापरायचे. हे सब्जा किंवा चिया सीड ज्याला आपण म्हणतो ते आहेत. थोडेसे रोस्टेड तीळ मी घेतले आहेत, दूध आहे आणि ड्रायफ्रुट्स. एक तर तुम्ही सोप ड्रायफ्रूट घ्या किंवा थोडे भाजून घ्या. एक महत्वाची स्टेप म्हणजे ना, कुठलंही जे फळ असेल तुमच्याकडे, आंबा असेल, केळी असेल, याला ना थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवा. एखाद्या डब्यात तुम्ही ओव्हरनाईट ठेवू शकता किंवा जसं मी ना सकाळी उठून ठेवून दिले तर 1-1.5 तासात ना याचा असा दगड बनलाय लिटरली. आणि हे जेव्हा तुम्ही त्या मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून असं पूर्ण मिक्स करताना असं वाटतं की तुम्ही आईस्क्रीम खाताय सकाळी सकाळी. आणि हेल्दी व्हर्जन आहे. मी याच्यामध्ये शुगर वगैरे वापरत नाही, कारण आपण समजा अंजीर असू द्या, पेन खजूर असू द्या, ड्रायफ्रुट्समध्ये ते जर तुम्ही वापरले ना तर ऑटोमॅटिकली खूप जास्त ते गोड होतं. वाटलंच तुम्हाला नाही होतंय तर तुम्ही हनी वापरू शकता. तर हे जे फ्रोझन बनानाचे हे टाकले, जे ड्रायफ्रुट सोक केले होते ते सुद्धा टाकले. मी 3 अंजीर आणि काजू घेतले आहेत. दूध टाकायचं आहे आपल्याला. मी 2 बाउल बनवते आहे. याला ना स्मूदी बाउल म्हणू शकतात. थोडंसं पाणी पण टाकायचंय, कारण जे आपण सोप काजू टाकले ना त्या काजूचं सुद्धा दूध तयार होतं. थोडंसं एक पेन खजूरची बी घातली आहे मी. आणि तेच तुम्हाला म्हटलं मी शुगर वापरत नाही. आणि जे फळं असेल ना ते कट करून बाजूला ठेवायचे आपल्याला बाकीचे. आता हे जे आपण स्मूदी बनवली आहे हे 2 बाउलमध्ये घेऊन घ्यायची. आणि जे फ्रुट्स आपण आता घेतले होते ना त्याला मस्त डेकोरेट करून टाकायचं. मला थोडंसं ना प्रेझेंटेशन चांगलं द्यायला आवडतं. आज आहे ना मंगेश ऑफिसला जाणार होते तर मी त्यांच्यासाठी हा ब्रेकफास्ट बनवला. कारण आता तो बाहेर निघेल तेव्हा ऊन असतं. ऑलमोस्ट 8:30 वाजले होते तो जेव्हा निघाला तेव्हा. आणि थोडंसं टू व्हीलरवर जायचं म्हटलं ना एकदम गरम व्हायला लागतं. सो हा चांगला नाश्ता आहे, हेल्दी आहे. सगळे फ्रुट्स आले त्याच्यामध्ये, दूध आलं. सो हा एकदा ब्रेकफास्ट तुम्ही ट्राय करा. आणि मला ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडला का. स्पेशली मुलांना हा ब्रेकफास्ट खूप आवडेल. इवन तुम्ही डाएट करत असाल ना तेव्हा सुद्धा हा ब्रेकफास्ट तुम्ही खाऊ शकता. मंगेश ना ऑफिससाठी निघाला होता तर मी त्याला सांगितलं की आरामात जा, हळू जा. आणि इथे आमचं हे कन्व्हर्सेशन चाललंय की लास्ट टाइम त्याने काय केलं ना, ऑफिसला असं जातो म्हणून निघाला आणि दुपारी 2लाच परत आला. मला म्हणत होता की मला करमलंच नाही ऑफिसमध्ये, कारण कोविड नंतर फर्स्ट टाइम तो ऑफिसला गेला होता. आता सुद्धा काही तो डेली ऑफिसला जात नाही, मध्ये मध्ये जातो जेव्हा काम पडेल तेव्हा, किंवा असं वाटलं घरून आता खूप बोर झालं आणि खूप कामाचं लोड आहे तर मग ऑफिसला जाऊन काम करतो. ती डब्यासाठी चपात्या बनवून घेतल्या होत्या. ही आहे शेवगाच्या शेंगांची भाजी, जी की मंगेशला खूप आवडते म्हणून स्पेशली आज बनवली होती. आणि हे एक मिक्स भेळचं पॅकेट आणलं होतं मी, कापड असाच पडलेलं आहे. इकडे चणे भिजत घातले, काल घातले होते, आता आज त्याला बॉईल करून ठेवायचे म्हणजे सकाळी नाश्ता होऊन जातो. आणि फ्रूट्समध्ये आज त्याला हे मेडिटेरियन ऑरेंज दिले होते.
दॅट्स इट. डबा दाखवायची विसरली मी तुम्हाला. ऑरेंज सेट. आणि हे आणलेत आम्ही अल्फान्सो आंबा. मस्त आहे एकदम. आणि सकाळच्या धावपळीनंतर जे किचनचे हाल होते ना, तुम्ही बघा किती पसारा किचनमध्ये पडलेला आहे. आणि गॅस पण खूप खराब झाला. तो मला तो हॉब जो आहे तो नीट आता क्लीन करावा लागेल. मंगेश ऑफिसला जाणार होता ना, सो त्यामुळे आज मला जास्तच घाई होती. बाहेर बघा किती सगळी भांडी घासायची आहे आणि भांडी ठेवायची सुद्धा बाकी आहे. काल ना मी संध्याकाळी ग्रॉसरी फ्रुट्स आणायला गेली होती, त्यामुळे भांडी ठेवायची बाकी राहिली. नाही तर जनरली मी रात्री ठेवूनच देते. सो आपण ना एक रुटीन ठेवतो प्रत्येक कामाचं. आपल्याला असं वाटतं की त्या रुटीननुसार ती कामं व्हायला पाहिजे, पण प्रत्येक दिवसाला ना काही इकडे तिकडे चेंजेस होतातच. फक्त रुटीन याच्यासाठी ठेवावं लागतं की जेणेकरून आपली लाईफ थोडीशी इझी व्हावं, ऑर्गनाइज व्हावी. कामं वेळातल्या वेळात झाली तर मग आपल्याला थोडं टेन्शन येत नाही. कामं पडली असेल ना की टेन्शन येतं. हॉल सुद्धा एकदम क्लीन झालेला आहे माझा. मंगेश गेल्या गेल्या पहिले मी लिव्हिंग रूम सगळी क्लीन करून घेतली. आणि हे आंबे आहे ना, मी रात्रभर पाण्यामध्ये सोक केले होते, तर आता फ्रीजमध्ये ठेवून देते त्यांना, कारण ते छान पिकलेले आंबे आहेत. आणि सोबतच ना फ्रूट जेव्हा आणले ना, मी चिकू आणले होते. आणि ते चिकू आहे ना, सगळे कच्चे चिकू आहेत. म्हणजे अगदी दगड आहे, कोणाला मारून फेकला ना तर बॉल सारखा लागेल तो. सो हे जे चिकू आहेत ना, ह्या कागदी पिशवीमध्ये जर आपण ठेवले ना, तर हे 2 दिवसामध्ये पिकायला लागून जातात. सीताफळ किंवा केळी जरी कच्ची असेल ना, तर मी याच प्रकारे त्यांना पिकवून घेते. तुमच्याकडे जर काही टिप असेल ना, की लवकर फळांना कसं पिकवायचं किंवा मग कच्ची असतील तर काय करायचं, मला नक्की कमेंट सेक्शनला सांगा. हेल्प होईल मला. आणि इकडे वरती ऑरेंज ठेवले आहे. कपडे मी वाळत घालून घेते. मशीन सकाळी आता लावून दिली होती थोड्या वेळ आधी, आणि मशीन झालं ना, पहिले कपडे मी सुकवून घेतले. घरी ना गेस्ट येणार होते, काही पाहुणे होते, तर मी दूध बोलावलं होतं. आणि दूध बघा कशी पिशवी फाटलेली आली आहे. त्या कागदी पिशवीमध्ये थंड दूध घातल्यावरती तेच होणार आहे. सहसा आहे ना, मी इडलीचं बॅटर बाहेरून बोलवत नाही. मला घरीच बनवलेलं आवडतं. मी येणाऱ्या काही ब्लॉगमध्ये शेअर सुद्धा करेल. पण आज आहे ना, मी मागवून घेतलंय, कारण छान डिस्काउंटमध्ये होतं आणि माझ्याकडे काही रेडी पण नव्हतं. म्हटलं उद्या नाश्त्याला आज एक स्पेशल स्नॅक्स आहेत ज्याच्यासाठी मी खूप फेमस होती. अगदी कॉलेज लाईफपासून आहे ना, म्हणजे अगदी 12मध्ये होती ना, तेव्हापासून मी हे पॅटीस बनवते आणि सगळ्यांना इतकं आवडतं. आम्ही ना याला ब्रेड पकोडा म्हणायचो ॲक्च्युली. पॅटीस तर मी पुण्यात येऊन शिकली म्हणतात म्हणून मला, नाहीतर आमच्याकडे याला ब्रेड पकोडाच म्हणतात. तर हा ब्रेड पकोडा आहे ना, मी खूप पूर्वीपासून बनवायची आणि माझ्या सगळे जे फ्रेंड्स वगैरे होते ते एन्जॉय करायचे. हे खूप आवडायचं त्यांना. सो आज आहे ना, माझ्याकडे गेस्ट येणार होते, तर म्हटलं की ब्रेड पकोडा बनवते त्यांच्यासाठी. आणि खूप खूप जास्त टेस्टी बनतो हा. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. बाहेर तर खातच असाल ना, एकदा घरी ट्राय करा. आणि आय थिंक उद्या संडे आहे, तर तुम्ही ना संडेला हा मस्त ॲज अ ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक म्हणून सुद्धा एन्जॉय करू शकता. सो मी ब्रेड पकोडा बनवून घेते, किंवा तुम्ही याला पॅटीस सुद्धा म्हणू शकता. तुम्ही काय म्हणता प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला असं कन्फ्युजन होणार नाही बोलताना. याच्यासाठी नाही, घरचा मसाला खूप गरजेचा आहे. 2 चम्मच आपल्याला धणे घ्यायचे आहे, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच बडीशोप आणि अर्धा चम्मच आपल्याला घ्यायचे आहे मिरे. ह्या 4 गोष्टी नीट आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. तव्यावरती मी छान याला रोस्ट करून घेते आहे, मग थंड होऊ द्यायचं. इथे ना मी आलू बॉईल करून ठेवले. मी आलू आहे ना, थोडंसं दुपारीच बॉईल करून ठेवून दिले होते. आता इव्हिनिंगची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. मंगेश सुद्धा थोड्या वेळात येणार आहेत आणि गेस्ट सुद्धा येणार आहेत. सो म्हटलं की आपण सगळी तयारी करून ठेवून देऊ, फक्त मग आल्यावरती तळता येईल. तर आता हा मसाला बारीक करून घेईल मी. सुरुवातीला मला असं वाटलं की म्हटलं आता गेस्ट येणार आहे तर काय बनवू, पण मग मंगेशला ना पॅटीस खूप आवडतात आणि मला माहिती आहे गरमागरम पॅटीस खायला सगळ्यांनाच आवडतात. आणि कांदा ना असं आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहे. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत मी. आणि या प्लेटमध्ये या सगळ्या हिरव्या गोष्टी बघा, लसूण घ्यायचं आहे, आलं घ्यायचं आहे आपल्याला. मी लसूण ना चांगले 2 गाठी लसूण घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे. आता हे सगळं साहित्य ना तुम्हाला थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये दिसतंय, कारण मला जास्त प्रमाणात पकोडाच बनवायचे आहे. पूर्ण एक मोठं जे ब्रेडचं पॅकेट आहे ना, ते मी बनवणार आहे. बटाटे सुद्धा जास्त प्रमाणात आहे, मी सोलून घेतलेले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बटाटे आहे ना छान थंड होऊ द्यायचे बॉईल केल्यानंतर.
खूप जर गरम-गरम बटाटे असेल ना, तर जी बटाट्याची आपण चटणी बनवणार आहे, त्याला ना थोडंसं असं मॉइश्चर आल्यासारखं येतं. सो मी काय केलंय ना, हा मसाला छान वाटून घेतला, दाटसर वाटून घेतला आहे. कढईमध्ये तेल घेतलं. लोखंडाची कढई असेल किंवा अशी पॅन टाइपची कढई असेल, तर सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यामध्ये ऑइल घेतलं. आता आपल्याला छान जिऱ्याचा आणि हिंगाचा तडका द्यायचा आहे. मस्त जिरं ना असं तडतडू द्यायचं. कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा. कांदा फक्त ट्रान्सपरंट होतपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांद्याला लाल नाही करायचं. हिरवी जी पेस्ट आपण बनवून घेतली ती मी 2 चम्मच घातली आणि मीठ सुद्धा घातलं. मिठाने काय होतं ना, कांदा सॉफ्ट होतो आणि हा मसाला लवकर शिजून येईल. मीठ घातल्यावरती मला असं वाटलं, की 1 किलो मी बटाटे घेतलेले आहे आणि ब्रेड पण खूप जास्त आहे. तर मी काय केलं, अजून 2 चम्मच हा हिरवा मसाला जो आहे तो टाकून घेतला. त्यानंतर साधे मसाले आपल्याला घालायचे ड्रायवाले. हळद, लाल तिखट आपल्याला 2 चम्मच घालायचे. तुम्हाला किती स्पाइसी आवडते ना त्यानुसारच टाकू शकता. आणि काळं मीठ मी घातलेलं आहे. त्याने छान अशी चटपटीत फ्लेवर येतात. काळं मीठ नसेल ना, तर थोडासा चाट मसाला घालू शकता. आणि त्यानंतर जो आपण ड्राय मसाला वाटून घेतला होता ना धन्याचा वगैरे, तो मी 2 ते 3 चम्मच घातलेला आहे. बटाटे घालायचे. बटाटे मॅशर जो असतो ना हा, त्याने छान कुचकरून घ्यायचे बटाटे. जर हा मॅशर नसेल ना, तर तुम्ही पहिलेच किसून हे बटाटे वापरू शकता. जास्त असे तुकडे-तुकडे नका ठेवू बटाट्याचे, कारण ना मग नंतर तुम्हाला फ्राय करताना प्रॉब्लेम होईल, फुटायची भीती असते ती. हा मसाला आहे ना पॅनमध्ये असं छान परतला गेला पाहिजे. तर मी छान परतून घेते आहे आणि त्यानंतर परत जो ड्राय मसाला आपण बनवला होता ना, तो सुद्धा मसाला मी 2 चम्मच अजून घालून घेतलेला आहे. थोडासा किचन किंग मसाला नक्की वापरायचा, तेव्हा अजून छान टेस्ट येते त्याने. किचन किंग मसाला असेल, काळा मसाला असेल. 5 मिनिटं मी याला फक्त वाफवून घेणार आहे. त्यानंतर हा मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा. मसाला थंड होईल तोपर्यंत मी बॅटर बनवून घेते पकोड्यासाठी लागणारं. तर बॅटरमध्ये मी बेसन घेतलंय, अर्धा किलो बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकले 4 चम्मच तांदळाचं पीठ. ओवा चांगला हाताने क्रश करून आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि ना थोडंसं मीठ घाला, थोडंसं तिखट घाला, थोडासा हिंग घालायचा आहे. हिंगाने आहे ना थोडंसं पचन इझी होऊन जातं हिंगाने आणि अजवाईन म्हणजे ओव्याने. आणि ओव्याची ना टेस्ट खूप भारी येते. बघा मी इथे पण थोडंसं तिखट घातलं, तर ती ना चव बॅलन्स होते. जर तुम्ही बॅटर एकदम प्लेन बनवलं ना, तर ते बॅटर खाताना काहीच टेस्ट येणार नाही. तीळ नक्की घालायचे आहे. ही माझी रेसिपी आहे. मी ज्या पद्धतीने बनवते, तुम्ही एकदा ट्राय कराल ना, घरचे तुमच्या प्रेमात पडणार एवढं नक्की. आणि याच्यासोबत आहे ना तुम्ही सॉस किंवा हिरवी चटणी जी असते ना आपली, ती तुम्ही सर्व्ह करू शकता. जो आपण ड्राय मसाला वाटून घेतला होता धनेवाला, तो याच्यात पण मी 1 चम्मच घातला. सॉल्ट घातलेला आहे. हे बॅटर आता एकदम मस्त आपल्याला ना स्मूथ मिक्स करायचं आहे. जसं आपली क्रीम वगैरे असते ना, त्या प्रकारे हे छान असं मिक्स व्हायला पाहिजे. जेवढं तुम्ही याला फेटाल ना, तेवढं हे फ्लफी आणि छान बनतात ब्रेड पकोडे आणि एका डायरेक्शनमध्येच फेटायचं आहे. आता मी इथे व्हाईट ब्रेड घेतली. तुम्हाला हवं असेल तर ब्राउन ब्रेड वापरू शकता तुम्ही. पण ब्रेड पकोड्याला ना जनरली स्ट्रीट स्टाईलला व्हाईट ब्रेडच वापरतात. छोटे-छोटे ब्रेड आहेत हे. त्याच्यावरती आपल्याला इमलीची चटणी लावायची आहे. चिंच आणि गुळाची ही माझ्याकडे चटणी मी बनवूनच ठेवते फ्रिजमध्ये, वर्षभर टिकते ती. ती थोडीशीच लावायची एकदम. आणि त्यानंतर बटाट्याची चटणी. बटाट्याची चटणी जेव्हा आपण ब्रेडवरती लावतो, तेव्हा लक्षात ठेवायचं आपल्याला अगदी थंड असायला पाहिजे ही चटणी. एकदम चिल्ड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला थंडी असली पाहिजे. आणि जर तुमच्याकडे उद्या गेस्ट येणार असेल किंवा रात्री गेस्ट येणार असेल ना, तर हे चटणी वगैरे बनवून ठेवायचं काम तुम्ही दुपारीच करू शकता. सगळं रेडी ठेवा आणि मग गेस्ट आल्यावरती फक्त तुम्ही याला असेंबल करून फ्राय करू शकता. एका ब्रेडवर ज्याच्यावरती आपण इमलीची चटणी लावली, त्याच्यावरतीच आपण आलूची चटणी सुद्धा लावून घेतो आहे आणि दुसरा एक प्लेन ब्रेड जो आहे, तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही ना इमलीची चटणीऐवजी सॉस सुद्धा वापरू शकता, नसेलच तर. आता हे सगळं असेंबल झाल्यावर बघा मी याला ना मधातनं सँडविचच्या आकारामध्ये कट करून घेतलं आहे. तर जसं मी याचे 2 तुकडे केले ना, तसे तुम्ही याचे 4 सुद्धा करू शकता. म्हणजे मधातनं अजून एक काप करा. म्हणजे छान ना छोटे-छोटे पकोडे बनतील.
आता ना याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायचं आहे. असेल तर बेकिंग पावडर वापरा, नसलं तर काहीच हरकत नाही. मी अर्धा चम्मच वगैरे बेकिंग पावडर टाकलेलं आहे आणि माझं बॅटर खूप जास्त आहे हां, नाहीतर अगदी थोडंसं घालायचं. नसेल तर खायचा जो भजेचा सोडा असतो ना, जो आपण भज्यांमध्ये वगैरे टाकतो, तो अगदी थोडासा टाकायचा कारण तो खूप स्ट्राँग असतो. थोडंसं पाणी टाकलंय त्याला ॲक्टिव्हेट करायला आणि एका डायरेक्शनमध्ये तुम्ही बघा माझ्या हाताची स्पीड, एका डायरेक्शनमध्ये मस्त त्याला मिक्स करायचंय. ब्रेड असेंबल करतपर्यंत ना मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं. लोखंडाचीच मी कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये खूप छान फ्राय होतं. थोडंसं टाकून बघितलं, बॅटर लगेच वर येतंय. तर असं ना ब्रेड आपल्याला याच्यामध्ये पूर्ण बुडवायचे आहेत त्या बेसनाच्या बॅटरमध्ये आणि मग फ्राय करायचे आहे. बेसनची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती तुम्ही बघितली. जसं आपण ढोकळा वगैरे बनवतो, इडलीचं बॅटर बनवतो, त्या कन्सिस्टन्सीचंच हे बॅटर हवं आपल्याला. तेव्हाच जे ब्रेड पकोडा आहेत ना, ते एकदम छान बनतं. आणि जे मी बॅटर बनवलं किंवा आलूची चटणी बनवली ना, ते सेम तुम्ही बनवून बटाटे वडे सुद्धा बनवू शकता बरं का. बटाटे वडे पण खूप अप्रतिम लागतात. माझ्या पद्धतीचे बटाटे वडे बघायचे का मला नक्की सांगा. विदर्भात आम्ही त्याला आलू बोंडा असं म्हणतो आणि त्यासोबत छान तर्री सुद्धा असते. थोडीशी ना तुम्हाला प्रोसेस लाँग वाटू शकते, पण मी तुम्हाला मुद्दाम व्यवस्थित हळूवारपणे सांगितलेले आहे. ईच अँड एव्हरी स्टेप सांगितली, जेणेकरून जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असेल ना, तर परफेक्ट बनेल आणि या पद्धतीने तुमची रेसिपी कधीच फसणार नाही, हे मी तुम्हाला शाश्वती देते. सो हे जे ब्रेड पकोडे आपण तळून घेतोय ना, हे नेहमी मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे. एकदा छान तेल गरम करायचं आणि मग लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे आपल्याला. आणि तळताना आहे ना पहिली एक बाजू छान होऊ द्यायची. दुसऱ्या बाजूवरती थोडंसं चमच्याने असं तेल टाकायचं. सगळं आपल्याला माहीतच असतं ॲक्चुअली आपण किचनमध्ये एवढे कामं करतो. आणि त्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचं आहे. असं दोनदा करायची सेम प्रोसेस. त्यामुळे ना ब्रेड पकोडे एकदम क्रिस्पी होतात. तेल बिलकुल पीत नाही हे ब्रेड पकोडे आणि बघा एवढे टेस्टी दिसणारे ब्रेड पकोडे आपले रेडी आहेत. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. मला माहिती आहे एंड थोडासा हे केला, गेस्ट वगैरे आल्यावरती ते कम्फर्टेबल नव्हते म्हणून मी दाखवू शकली नाही, पण इट्स ओके. मी लवकरच तुमच्यासोबत जास्तीत जास्त व्लॉग शेअर करणार आहे, तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि होऊ शकेल तर प्लीज शेअर करा हा व्हिडिओ. आणि मी लवकरच आहे ना खूप सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे ज्या तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचा हा व्लॉग कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुमची कमेंट पिन करेल आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये सुद्धा दाखवेल. चला आपण अजून एका नवीन व्लॉगमध्ये भेटूया लवकरच, खूपच लवकर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.